क्रांतीवीर वचनरक्षक कक्कय्या डोर समाज सोलापूर यांच्यातर्फे रविवारी सायंकाळी हुतात्मा स्मृती मंदिर येथे समाजाचा देशव्यापी स्नेहमेळावा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला। या स्नेहमेळाव्याचे उद्घाटन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले, तर अध्यक्षस्थानी नंदादेवी गुरुमाता या होत्या। या प्रसंगी व्यासपीठावर माजी आमदार ज्ञानराज चौगुले, उद्योजक तथा समाजसेवक राजेश कंधारे, माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर, डॉक्टर मल्लिकार्जुन गजरे, रवींद्र शिंदे, समाजसेविका संगीता जोगधनकर, माजी आमदार धर्मा सोनकवडे आदी मान्यवर उपस्थित होते। प्रारंभी मान्यवर प्रमुख अतिथींच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून महापुरुषांना अभिवादन करण्यात आले। त्यानंतर प्रमुख अतिथींचा सत्कार पार पडला। पूजा शिंदे यांनी स्वागत गीत सादर केले। कार्यक्रमस्थळी प्रवेशद्वारासमोर नयनरम्य रंगावली व फुलांची आरास करण्यात आली होती। समाजातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 10 व्यक्तींचे डिजिटल फलकावरील छायाचित्र आकर्षक ठरले। आम्हाला याचा अभिमान आहे। हा मजकूर प्रेरणादायी होता। या स्नेहमेळाव्याचे प्रमुख आयोजक महाराष्ट्र राज्य वीज वितरण महामंडळाचे निवृत्त मुख्य अभियंता लक्ष्मीदास सोनकवडे व पालिकेचे निवृत्त जनसंपर्क अधिकारी सच्चिदानंद वटकर, समाजसेवक सुधीर खरटमल यांनी आपल्या अथक परिश्रमाद्वारे हा स्नेहमेळावा पूर्णतः यशस्वी करून दाखविला। सर्वांनी त्यांचे कौतुक केले। समाजसेवक लक्ष्मीदास सोनकवडे यांनी आपल्या प्रास्ताविकात स्नेहमेळाव्याची भूमिका स्पष्ट केली। याच्यामध्ये अजून आम्ही पुढे गेल्यानंतर 10वी पर्यंत शिक्षण घेतलेले 16 जण, 12वी पर्यंत शिक्षण घेतलेले 15 जण। आम्हाला वाटत होतं की आमची गल्ली फार पुढारलेली आहे, पण तिथं सुद्धा ही परिस्थिती आहे। म्हणजे बाकीच्या ठिकाणी काय परिस्थिती असेल, आणि कधीतरी आपण म्हणजे माझ्यासारखी लोक पुढे येऊन ज्यांच्याकडे नाही त्यांना मदत करणार आहोत की नाही, कधी जागे होणार आपण? त्यासाठी कुठली संस्था पुढे येणार आहे की नाही? तुम्हाला सांगायला मला आनंद होतो। ह्याच ठिकाणी 2010 साली 15 वर्षापूर्वी साहेबांच्या नेतृत्वाखाली एक संत कक्कय्या विद्यार्थी कल्याण प्रतिष्ठान नावाची एक संस्था चालू झाली होती। 2010 ते 2013 पर्यंत आम्ही प्रचंड काम केलं त्याच्यावर। तुम्ही अध्यक्ष होतो त्यावेळेला, अजूनही आहे। साहेबांचा हात होता
आम्ही इतक्या विद्यार्थ्यांना मदत केली साहेब 2013 पर्यंत. आणि त्यावेळेला गंमत नाही खरं तर. त्याआधी एकत्र या, उगीच तिकडं बघू नका. वेळ गेल्यानंतर तुमच्याही हातात काही राहणार नाही आणि आमच्या हातात काही असलं तर आम्हाला ते कळणार नाही. कारण 10 वर्षांनंतर कदाचित आम्ही इथं असू का नसू हे माहिती नाही. तर जेवढे काही इथं आहेत लोक बऱ्याच ठिकाणावरून आलेले आहेत नशिबाने माझ्या. तर हा विषय मला व्यवस्थितपणे तुमच्यापुढे मांडायचा होता, मांडला. आता तुम्ही काय करता ते बघा. आता इथं मी संपवतो. या स्नेहमेळाव्यात परखडपणे आपले विचार व्यक्त करणाऱ्या माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर यांचा समाजसेविका अश्विनी श्रेकर यांनी गुणगौरव केला. खूप इन्स्पिरेशन होते. अँड आय रिक्वेस्ट यू मॅम, तुमची अशी जे जागरूकता आहे नॉट ओनली ह्या मंचावर, पुढच्या वर्षी कट्टेरीला महाशिवरात्रीच्या दिवशी आय वॉन्ट यू टू कम ओव्हर देअर. आणि अशीच भाषा, असंच स्पीच आणि असंच इन्स्पिरेशन तुम्ही प्रत्येक आपलं कर्नाटक राहू दे, महाराष्ट्र राहू दे, अखिल भारतीय आपल्या समाज बांधवाच्या मनामध्ये तुम्हाला जागृत करायचं आहे. मॅडम, पुढच्या शिवरात्रीला मी तुम्हाला पर्सनली इन्व्हाइट करते. यू हॅव टू कम आणि तुमचा आशीर्वाद तुम्हाला म्हणजे आम्हाला द्यायला पाहिजे. समाजाने संघटित होऊन आक्रमकपणे आपल्या न्याय मागणीसाठी लढा द्यावा असे आवाहन माजी आमदार धर्मा सोनकवडे व ज्ञानराज चौगुले, समाजसेवक राजेश खंदारे, माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर यांनी आपल्या भाषणातून केले. आणि का लागतोय मला वाटतं पाठवावं लागतं, वाटतं का सांगितलं तर तो का लागतोय ह्याचं कारण आपल्यामध्ये, आपल्या समाजामध्ये जी एक एकत्रित येण्याची भावना आहे ती भावनाच नाही. पहिल्यांदा आता लातूर समाजाचे आमदार सांगितले की नाही, पहिल्यांदा आपण एकत्र आलं पाहिजे, एकत्रित झालं पाहिजे आणि त्यानंतर एकत्रित राहिलं पाहिजे आणि एकत्रित राहून समाजासाठी कार्य केलं पाहिजे. उदाहरण लक्ष्मीबाईंनी प्रयत्न केला. आपल्या समाजाचे लोक IAS झाले पाहिजे, IPS झाले पाहिजे, कुठेतरी त्यांना मानाचं स्थान मिळालं पाहिजे म्हणून प्रयत्न तरी केला. पण हे शेवटी आलं. आता हे मेळावा लावला त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात केलं. मला 10 फोन आले की वास्तविक पाहता यावं का नाही या भूमिकेत होतो. पण त्यांनी एवढा संपर्क केला की मला सगळे कामं माझे सोडून देऊन यावं लागलं किंवा माझ्या काही आड्या अडचणी होत्या. सांगायचं तात्पर्य असं आहे की एखादा माणूस जर पुढे येऊन कुठलं समाजासाठी काम करत असेल, निस्वार्थ भावनेने, तर त्याच्या पाठीशी आपण उभं टाकलं पाहिजे. माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना वीरशैव आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती व्हावी ही मागणी मी त्या विधानसभेत केली होती आणि शेवटच्या टप्प्यात माननीय मुख्यमंत्र्यांनी ते करण्याचं आश्वासित केलेलं आहे. त्याच्यानंतरच्या काळात ती कारवाई फास्ट व्हायला पाहिजे होती. दिलगिरी व्यक्त करतो. माझ्याकडून थोडंफार समाजाच्या बऱ्याच प्रयत्न केले. आम्ही जाऊन वारंवार भेटलो. त्या आश्वासन पूर्ती नावाचा एक प्रकार असतो. ते झालेलं आश्वासन घेऊन त्याच्या अनुषंगानं डिपार्टमेंटकडे सगळी ते पहिरेवी करून आपल्याला ते थोड्या दिवसात कार्यान्वित करून घेतलं. तर ज्या पद्धतीने आपण वेगवेगळ्या मंडळाच्या माध्यमातून समाज उपयोगी काम म्हणजे उद्योगाला आपल्याला आपल्या व्यवसायाला काही लोन पाहिजे असेल तर महामंडळातून मिळवलं जातं आणि आपल्या कुटुंबाचा तर समाजाची प्रगती कुठल्या दिशेने होईल याचा विचार करा. कारण आमच्याकडे धारणा निर्माण झाली की बस आम्ही ज्यावेळेला लग्न वगैरे ह्या गोष्टीचा विचार करतो तर एक परिवार म्हणजे आमची एक साधारण सिंपल थेरी आहे की आम्ही नोकरदाराला पसंती देतो. कुठल्याही उद्योजकाला आम्ही पसंती देतच नाही. त्यामुळे आमच्याकडे उद्योजक निर्माण होत नाहीत अशी माझी धारणा आहे. त्याच्यामुळे सर्वांना मी या व्यासपीठावर विनंती करेन की आपण ह्या गोष्टीचा नक्कीच विचार केला पाहिजे. आपला जो विषय आहे की आज खरं तर विषयांतर करून मी बोललोय त्याबद्दल मला नक्कीच आपण सर्व क्षमा करालच. पण आपण ह्यावरती विचार नंतर करणं फार गरजेचं आहे. आपला हा जो देशव्यापी मेळावा आज आपण सोनकवडे साहेब आणि सुधीरजी करटवाल आणि त्यांच्या संपूर्ण टीम
मुंबईतले आमचे माजी सहकारी रवींद्र शिंदे खास करून जे गाडे अभ्यासक आहेत या सर्वांचं मी मनपूर्वक आभार. स्नेहमेळाव्याच्या मुख्य प्रवेशद्वारास माजी राज्यपाल गणपतराव तपासे व आतील प्रवेशद्वारास माजी खासदार तायप्पा सोनवणे यांचे नाव देण्यात आले होते. डोर समाज उच्च शिक्षित असून समाजाचे नेतृत्व घडविण्यासाठी आपण काय केले याविषयी आता आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून केले. शेवटचं वगैरे आयुष्यामध्ये काय नसतं, मला बोलण्याचा अधिकार आहे ना त्यांचा आणि माझं घर सुरुवात पेठे ढोरगल्ली. मी अजूनही ढोरगल्लीच होतो, फार अंतर नाही, 100 फुटाचा अंतर असेल आणि तो सांगण्याचा अधिकार आहे मला. जे काम आपल्या हातामध्ये घेतलंय हे काम साधं नाही आहे, ते तुम्हाला नेतृत्व घडवायचं आहे. या समाजामधलं तुम्ही फिरता, अजून खूप फिरताय आणि अजून फिरणारे लोक तुम्हाला निर्माण करायचे. सच्चिदानंद रिटायर झाले, ते कॉर्पोरेशनमध्ये होते, पण ही जी आपल्यामधली कमतरता वाटते ती डोक्यातून काढून टाक. मी जास्त बोलू इच्छित नाही, बोलणारे नव्हतं, कारण ऐकून इथून जाणार नव्हतं, पण सावनूरताई ह्या तिथं करणार. समाजाने स्नेहमेळाव्याद्वारे विविध मागण्या सादर केल्या. आपल्या प्रगतीसाठी समाजाने संघटित व्हावे असे आवाहन नंदादेवी गुरुमाता यांनी आपल्या आशीर्वादपर भाषणातून केले. भरपूर माणसं होते, कसं वेळ निघालं, भाषणचा विचार कमीपणा लागाला त्यावर गेले. माझं एक मनोगत आहे की आजचा जे कार्यक्रम आहे लक्ष्मीदास सोनतोडे सरांनी जे आयोजन केलेलं आहे, माझ्या भाषाकडे लक्ष देऊ नका. डेली मी कन्नड बोलत असतो, तरी मराठी बोलायला प्रयत्न करत आहे. मराठी भाषा मुख्य नाही, भाव मुख्य आहे असं वाटते मला. भावाकडे लक्ष द्या, भाषाकडे नको. सो आज लक्ष्मीदास सोनतोडे सरांनी स्नेह संमेलनानिमित्त मूल मुद्दा जे आहे आरक्षणाचा मुद्दा आहे. मूल मुद्दा जे आहे आजच्या कार्यक्रमाचा मूल हेतू जे आहे शिक्षण, संघर्ष आणि संघटित, हे मुद्द्यावर आजचा एक विचार आहे. हे प्रारंभिक, हे फर्स्ट स्टेज, स्टार्टिंग स्टेज, उद्घाटन आज झालेलं आहे. अशी लक्ष्मीदास सोनतोडेंसारखे मनस्थिती राहिलेले प्रत्येक गावोगावी राहायला पाहिजे. जेव्हापर्यंत प्रत्येक गावोगावी, प्रत्येक घरोघरी अशी माणसं नसतात तोपर्यंत आपल्यामध्ये संघर्ष आणि संघटित होण्याची शक्यता कुठेतरी कमी वाटते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण वटकर व वनिता वटकर यांनी, तर आभार प्रदर्शन सटवाजी वटकर यांनी केले. सदरचा स्नेहमेळावा यशस्वी करण्यासाठी अशोक सदाफुले, शारदा शिंदे, सुरेश कावळे, डॉक्टर नंदकुमार सोनकवडे, ॲडव्होकेट विद्या कटकदोंड, समाजसेवक अमोल सोनकवडे, पत्रकार विनायक वटकर, मनोज वटकर, परशुराम कोकणे, श्री गणेश शिंदे, सरस्वती कोकणे, विनोद वटकर, मुन्ना कटके, बाबुराव इंगळे, संजय जोगधनकर, राजेश कटकदोंड, शीतल कंदारे, संगीता वटकर, रेश्मा सोनवणे, विद्याधर सोनकवडे, सुनील वटकर यांनी मोलाचे योगदान दिले. या स्नेहमेळाव्यात अखंड भारतातून समाजबांधव बहुसंख्येने सहभागी झाले होते.